लेबनॉनमधील वाढत्या संघर्षावर आता जागतिक स्तरावरून प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये जमिनीवरून लष्करी कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला गंभीर इशारा दिलेला आहे। लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्याचं आवाहन करत मॅक्रॉन यांनी या आक्रमणामुळे संपूर्ण प्रदेशात भीषण युद्ध पेटण्याची भीती व्यक्त केलेली आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे। Duquel le Hezbollah a commis la faute majeure de frapper Israël et de mettre les Libanais en danger. Israël serait en train de décider une opération terrestre. Ce serait là aussi une escalade dangereuse et une erreur stratégique. Le Hezbollah doit impérativement cesser toute frappe. Et j'appelle Israël à respecter le territoire libanais et son intégrité.